नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण खव्यापासून रबडीची रेसिपी करणार आहे। एकदम झटपट तयार होणारी आणि अगदी कमी साहित्यामध्ये टेस्टी अशी। तर मी इथे छान असा फ्रेश खवा घेतलेला आहे आणि तो खवा मी कढईमध्ये टाकून घेत आहे। तर बघा, आता या खव्याला आपल्याला पूर्णपणे पातळ होऊ द्यायचं आहे, विरघळून घ्यायचं आहे। तर बघा, इथे काहीही जास्त लागणार नाही आहे। मी एकदम झटपट रबडी कशी तयार करता येईल हे तुम्हाला दाखवत आहे। आणि बघा, तुम्हाला दिसत असेल की आपला हा खवा आहे ना, तो पातळ होत आहे। गॅस मोठा ठेवून घ्यायचा आहे। तर बघा, गॅस मोठा करून घेतला तर हा जो खवा आहे ना, तो लवकर पातळ होते। आणि बघा, एवढी छान स्मेल येत आहे ना, खूप भारी येत आहे। तर गॅस कमी सुद्धा करून घ्यायचा आहे नंतर म्हणजे एकदम जास्त कराल तर ते बुडी लागायची शक्यता असते त्याच्यामुळे। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला नंतर टाकून घेत आहे आपण साखर। तर बघा, साखर तुम्ही चवीनुसार टाकू शकता, म्हणजे कमी किंवा जास्त। तर मी ते थोडीशीच टाकलेली आहे, जास्त गोड नको आहे म्हणून। तर फिरवून घेत आहे। साखर टाकल्यानंतर परत हा खवा पूर्णपणे विरघळून जाणार आहे। तर बघा, आणि याच्यामध्ये आपल्याला विलायची सुद्धा कूट करून टाकून घ्यायची आहे। तुम्ही हवं तर याच्यामध्ये केसर, काजू, बदाम हे सगळं काही टाकू शकता, पण इथे मी फक्त साखर आणि विलायची टाकून घेतलेली आहे, कारण की हा खवा एकदम फ्रेश आहे। तर बघा, मी इथे विलायची सुद्धा कूट करून टाकली आणि परत फिरवून घेत आहे। आहा, एवढा भारी स्मेल येत आहे ना, खूप छान येत आहे। कोणी पाहुणे वगैरे आले ना, तर तुम्ही आवर्जून त्यांना ही रेसिपी करून द्या। चायच्या जागी तुम्ही हे नक्की करून देऊ शकता। खूप भारी लागते, एकदम भारी, नवीन काहीतरी। चाय तर आपण नेहमी देतो, पण बघा, आपण गुलाबजाम वगैरे करत असतो। गुलाबजामच्या जागी कधी ही रेसिपी पण करून बघा, खूप भारी लागेल। तर बघा, आपली ही रबडी झटपट तयार होणारी रेडी झालेली आहे। आणि फ्रेंड्स, मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन सुद्धा दाखवते। स्मेल एवढा भारी येत आहे ना, फक्त तुम्ही खवा घ्या आणि मी जशी करत आहे तसं करून बघा, तुम्हाला आवडेल। तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करून सांगायला विसरू नका। तर बघा, मी एका प्लेटमध्ये घेत आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कुठेतरी पाहायला थोडासा तरी आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, आपली ही रबडी रेडी झालेली आहे। खायला एकदम भारी लागणारी ही रबडी आहे। तर नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स। तर तुम्ही माझा व्हिडिओ बघल्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून धन्यवाद करते। आणि बघा, जवळून किती भारी दिसत आहे, घट्टसर अशी, एकदम रवाचं टेक्स्चर जसं असते ना, तसंच आहे। तर भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत माझ्या चॅनलला एकदा नक्की चेकआउट करा। खूप छान रेसिपीज अपलोड केलेल्या आहे, तर तुम्हाला आवडेल, मी अशी गॅरंटी देते। तर भेटते तुम्हाला परत, बाय।